Praise the Lord. देवाला धन्यवाद. I can see many smiling faces, अनेक हसरे चेहरे मला दिसतात. and that shows त्याच्यावरून कळतं somewhere God is working in your life. की कुठेतरी देव तुमच्या जीवनात कार्य करत आहे म्हणून चेहऱ्यावर हसू आहे. नाहीतर अलीकडे हसणं कठीण आहे बरं का. Somewhere you are believing in God. हे कुठेतरी तुम्ही देवावर विश्वास ठेवताय म्हणून चेहऱ्यावर हसू आहे. We'll open our Bibles to Psalm chapter 9 verses 9 and 10. The Lord is a refuge for the oppressed, a stronghold in times of trouble. स्तोत्रसंहिता 9 अध्याय 9 आणि 10. यहोवा पीडितासाठी उंच आश्रय दुर्गही होईल. संकट समयी तो उंच आश्रय दुर्ग होईल. Those who know your name will trust in you, for you, Lord, have never forsaken those who seek you. 10. आणि जे तुझे नाव जाणतात ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण हे यहोवा जे तुला शोधतात त्यांना तू टाकलेलं नाहीये. Praise God. आमेन. Those who seek God, जे देवाला शोधतील, He will never abandon them. जे देवाला प्रार्थना करतील त्यांना देव कधीही टाकणार नाही. जो Your प्रेयर sec- करेंगे वो बचेंगे. Your secret of elevation is seeking God. तुमच्या उन्नती मागचं रहस्यच हे आहे की तुम्ही देवाला शोधायला हवंय. Yes. People struggle with a variety of challenges. आज लोक विविध पद्धतीच्या आव्हानांनी घेरलेली आहेत. It's mental challenges, मानसिक आव्हानं असतात, health issues, काही शारीरिक आजारपाजार असतात, such as stress also, काही दडपण असतं, टेन्शन असतं. खूप टेन्शन आली कडे. anxiety, depression, चिंता, दडपण, टेन्शन, work pressure. कामावरती पण खूप लोड असतो, दबाव असतो. Many people face financial challenges, अनेक लोकांना आर्थिक समस्या आहेत, आर्थिक आव्हानं आहेत. lack of job opportunities, अनेक लोकांना नोकऱ्यांची संधी पुरेशी नाहीये, नोकरी हवी तशी लागत नाहीये. struggling and struggling, मनुष्य संघर्षात आहे, डोकं fighting फोडतो. some unseen forces. आणि अशा काहीतरी अदृश्य शक्त्यांना लढायला जातो की त्या दिसत नाही. There is no end to struggle. आणि मग या संघर्षांना अंतच नाही हो, की ऑफिस मध्ये गेलो तरी त्रास, घरी आलो तरी त्रास, मित्रांना भेटलो तरी त्रास. I also know मला हे माहित आहे some people choose to struggle. काही लोक जर संघर्ष निवडतात की नाही मला डोकं फोडूनच जगायचंय. It's a belief त्यांचा एक तो भाव आहे that if I work harder, की मी जर खूप कष्ट केले if I perspire much, आणि घाम मला खूप फुटला if I don't sleep at night, आणि रात्रीचा मी झोपलो नाही if I strive harder, आणि खूप प्रयत्न केले, if I work day and night, दिवस रात्र काम केलं, then there is a chance that everything will be okay. मग संधी आहे की सगळं काही ठीकठाक होईल आणि मी आयुष्यात वर येणार. ही त्यांची एक श्रद्धा असते. But that is not always true. पण ती नेहमी खरी नसते. कारण काम माझा मेंढपाळ When नाही, God माझा is मेंढपाळ with आहे. you, देव जेव्हा तुझ्या सोबत when आहे, God is with you, जेव्हा देव तुझ्या सोबत असतो, you don't need to sweat much. त्याला तू फारसा घाम गाळायची ऍक्च्युली गरजच नसते. 10% you do, 90% God does. फक्त 10% आपल्याला करावं लागतं, 90% देव करतो. God takes care of your enemies. देव तुझ्या शत्रूंना पण सामावून God घेतो. takes care of your conditions. देव तुझ्या अवस्थेला पण सामावून घेतो. God takes care of the demonic forces. आणि देव सगळ्या सैतानी शक्त्यांना पण सामावून घेतो ज्या तुझ्यावर हल्ला करत असतात. God takes care of closed doors. आणि देव बंद दारांना पण सामावून घेतो जी दारं तुझ्यासाठी बंद आहेत. God takes care of opportunities. देव आलेल्या संधीला सुद्धा सामावून घेतो. So how much your job is left? मग आता तुझं काम किती बाकी राहिलं जे मी आता म्हणालो. 10% तू, 10% you. 10%च तू करायचं, 90% देव करतो. That's what I do. मी असंच करतो. 10%. इथपर्यंत जे काही मी आलो 10%च मी काम करतो. Rest my God does for बाकी me. माझा देव करतो. Rest my God does for me. बाकी सगळं माझा देव माझ्यासाठी करतो. असं काही नाही की मला त्रास नसतात, मला सगळ्यात जास्त त्रास असतात. He will give you that power that will turn your desire into reality. तुझ्या इच्छेला वास्तविकतेत बदलणारं सामर्थ्य देव तुला देईल की ही माझी इच्छा होती आणि आज पूर्ण झाली. He will give you the power to turn your dreams into reality. तुझ्या स्वप्नांना खरेपणात बदलायचं सामर्थ्य देव तुला देईल. That power that solves the hardest of problems. असं सामर्थ्य की जे अगदी अवघडातले अवघड असे त्रास सोडवतं. He will give. देव देईल. Many times अनेक वेळा it is a sin that makes us to struggle unwantedly. आपलं पाप आपल्याला संघर्ष करायला लावतं. जरी गरज नसेल तरी सुद्धा संघर्ष करावे लागतात मग, कारण आपलं पापी जीवन. Life is hard labor without God. देवाशिवाय आयुष्य फार खडतर कष्ट आहे. Life is sweat and blood without God. देवाशिवाय आयुष्य घाम आणि रक्त आहे. You work like an elephant and eat like an ant. हत्तीसारखं काम करून मुंगीसारखं खाल, देवाशिवाय जगाल तर. Many people are
carrying heavy burden on their shoulders. अनेक माणसं खांद्यावरती फार मोठं ओझं घेऊन चालतायत. आता सुद्धा, इथे सुद्धा. Who knows the pain? कुणाला काय माहिती ना, तुझ्या वेदना तुला माहित, माझ्या मला माहित. Only God knows. आणि त्या व्यतिरिक्त फक्त देवाला माहित की तुझ्या वेदना काय आणि माझ्या वेदना काय. But if you trust on God, पण जर तू देवावर विश्वास ठेवला, His mercy will deliver you tonight. देवाची दया तुला आज रात्री सुटका देईल. Tonight. आज रात्री. Mercy of God can make your case different among your family members. पण देवाची दया तुझं जीवन जे आहे ना, ते तुझ्या कुटुंबातल्या लोकांमध्ये पण वेगळं करून ठेवेल की हा देवाची दया असलेला वेगळाच आहे आमच्या घरातला. Yes. दिसून येतं, कळून येतं. Sometimes people say, कधी कधी लोक म्हणतात, हा देवाचा माणूस. हो आमच्या घरात हा देव माणूस. हा देव माणूस आहे आमच्या घरात. आमच्या घरात हा एक देव माणूस आहे. बाकी बाकी डॅमेज. And when you come under the wings of the merciful God, आणि जेव्हा आपण देवाच्या दयाळू पंखांखाली येतो, He will change your destiny. तेव्हा देव आपल्या आयुष्याच्या दिशा बदलून टाकतो. Mercy of God will single you out for uncommon breakthrough. देवाची तुझ्यावर झालेली दया तुला अशा काहीतरी असाधारण नवीन सुरुवातीकडे घेऊन जाईल. Praise God. की ते साधारण नाहीये, असाधारण आहे. Just get in line with God. केवळ देवाला जुंपून घे, देवाची जमव. Beloved people, sin is a grievous thing माझ्या प्रिय लोकांनो, पाप एक गंभीर गोष्ट आहे. in the eyes of God. देवाच्या नजरेत It's a curse. शाप आहे. And that is why man struggles today. आणि म्हणून मनुष्य आज संघर्षात आहे. Because the earth is cursed. कारण संपूर्ण पृथ्वी शापित आहे. Struggles because there is wickedity. संघर्ष कारण की दुष्टाई आहे. Struggles because the devil has come to steal, kill and destroy. संघर्ष कारण की सैतान माणसाचं चोरायला, माणसाला ठार मारायला आणि नाश करायला आलाय. Man will continue to struggle until he says, "Blessed is he who comes in the name of the Lord." आणि मनुष्याचे संघर्ष चालूच राहणार जोपर्यंत मनुष्य हे म्हणत नाही की प्रभूच्या नावाने येणारा आशीर्वादित असो, तोवर मनुष्याला डोकं फोडावंच लागेल. And who is this one? कोण आहे हा? Blessed one who came in the name of God. प्रभूच्या नावाने येणारा हा आशीर्वादित कोण आहे? Jesus. येशू. Jesus came on this earth. येशू या जगात आले. He is the remedy for all your struggles. खरं म्हणलं तर येशू तुझ्या सगळ्या संघर्षांचा उपाय आहे. Bible says बायबल म्हणतं in 1 John 3:8, 1 योहान 3 अध्याय 8 वचन, for this reason याच कारणास्तव the Son of Man was manifested, मानवाचा पुत्र, मानवी पुत्र प्रगट झाला, that he will destroy the works of the devil. की त्याने सैतानी कृत्यांचा नाश करावा. He destroyed the devil's power. सैतानाच्या सामर्थ्याचा त्याने नाश केला. And so today, म्हणून आज if you believe in Jesus, जर तुम्ही येशूंवर विश्वास ठेवला, the devil cannot make things hard for you. तर सैतान तुमच्यासाठी गोष्टी अवघड करू शकत नाही. The battle will be taken care by Jesus. आणि लढाई येशू सांभाळतील. You don't need to fight. तुला नाही युद्ध करावं लागणार. God will fight for you. देव तुझ्या वतीनं लढेल. God will make you a way देव तुझ्यासाठी मार्ग तयार करेल. where there seems to be no way. जिथे तुला रस्ता दिसत नाही तिथे देव रस्ता काढेल. God will back you. देव तुला पाठिंबा देईल. He is your heavenly Father. देव तुझा स्वर्गीय बाप आहे. God wants to get involved in your life's struggles. खरं म्हटलं तर देवाला तुझ्या आयुष्याच्या सगळ्या संघर्षामध्ये यायचंय. And He wants to help you. आणि देवाला तुला मदत करायची आहे. And once He starts helping you, आणि एकदा देव तुला मदत करायला लागला, life will become very beautiful. आयुष्य तुझं सुंदर होईल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.